जर देवगडला जाताय आणि गुगल मॅपच्या भरोसे जाताय तर जाऊ नका, रस्ता बंद आहे, तुम्हाला 20 ते 25 किलोमीटरचा फेरा एक्स्ट्रा पडू शकतो। तर भावांनो टाइम झालाय 2:15। आपण गणपतीपुळ्यावरून निघालो, तिकडून आरेवारे बीचला गेलो, त्याच्यानंतर सरळ आपण डायरेक्ट रत्नागिरीमध्ये आलो। रत्नागिरीमध्ये आम्ही जेवण केलं। तर जेवण म्हणजे काय भाई, असं वाटलं का चला बिर्याणी खाऊ, पण बिर्याणीच्या नावाखाली आम्ही खाल्ला तो फ्राईड राईस, रत्ना माहिती असं रत्ना तुम्हाला, जाडा रत्ना, तो खाल्ला आम्ही, त्याच्यासोबत थोडंसं चिकन। तर मिर्या बंदरला येताना जवळपास 4-5 फेऱ्या मारल्या, पण कोण आम्हाला गाडीच लावून देत नव्हतं पार्किंगला। अशी एक जागा भेटली जिथे आम्ही आमच्या 2 गाड्या ही आणि ही एक गाडी पार्क केली। आम्हाला ही गोष्ट बघायची होती, हे जे जहाज आहे ते बघायचं होतं। आणि लाटांचा आवाज तुम्ही बघू शकता किती जोरात येतोय ते। फर्स्ट व्ह्यू तर आपण घेतलं मिर्या बीचचा। हे आपली पब्लिक, हेच ते वाहून आलेलं जहाज आणि हा अरबी समुद्र। सगळ्यात पहिले आपण तिकडून सुरुवात केली गणपतीपुळेपासून, नंतर आरेवारे बीच करत करत आपण रत्नागिरीला आलो। तर आता मिर्या बीच करून आपण जाणार आहोत लास्ट आपला कशेळी, हा स्पॉट असणार आहे आजच्या दिवसाचा। आपला जो स्टे होणार आहे ना तो कशेळीला होणार आहे। इकडे आम्ही मिर्या बीच वरून निघून विचार केला की दुसरे कुठेकडे किंवा लाईट हाऊस मध्ये जाण्यापेक्षा, समोर तुम्हाला लाईट हाऊस दिसतोय, त्याच्या अपोजिटच्या टेकडीवर रत्नदुर्ग नावाचा किल्ला आहे, तो आता बघण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत। आणि तुम्ही तटबंदी बघू शकता, खूपच जास्त भव्य अशी। आमचा कोणताही प्लॅन नव्हता रत्नदुर्गला यायचा, पण जवळच आहे आणि असून पण आम्ही तिकडे येऊन पण आम्ही जर ह्या किल्ल्याला व्हिजिट नाही केली ना तर मग कदाचित चुकीचं वाटतं, म्हणून आम्ही ह्या किल्ल्याला व्हिजिट केलेली आहे। याच्या आधीच्या क्लिपमध्ये बघितलं ना तो होता बसक्या बुरुज, आणि समोरच तुम्हाला दिसतोय रेडे बुरुज, हा समोर। मार्क्या बुरुज, आणि समोरच आपल्याला दिसतोय तो अथांग असा पसरलेला अरबी समुद्र। आत्तापर्यंत आपण म्हणजे काल रात्रीपासून आजपर्यंत जी राईड केली, तर 2-3 शब्दामध्ये तू त्याचा रिप्लाय देणार असेल तर कशा प्रकारे देशील? आत्तापर्यंतचा माझा अनुभवलेला म्हणजे एक्सपिरियन्स सांगेल तर कोकण पाहायला जी मजा आहे ती दुसरी कुठे नाही आहे असं बोलायला हरकत नाही। जास्त काही मोठा हा किल्ला नाही आहे, पण या गडाची किंवा किल्ल्याची तटबंदी आहे ना ती 100%, 99% नाही 100% अजून पण तशीच आहे। म्हणजे ही नवीन बांधलेली की असो ना, कशीही असो ना, पण ती सुस्थितीत आहे आणि 100%। ही आपली R15, ही FZ, ही शाईन, आपले रायडर राहुल, नंतर सतीश, प्रेम जोहरी, तो हर्षा, आणि एवढी सगळी पब्लिक घेऊन आपण आलेले आहोत कशेळी बीच और देवगडी बीच। आपण याच वर्षी आलेलो मे मध्ये। हे दिख रहा है क्या आपको, ये परिंदा कोई उड़ा है। परत एकदा ही आपली अँग्री बर्ड, आणि अँग्री बर्ड आली आहे कशेळी बीचवर। संध्याकाळचे 5 वाजलेत। आम्ही जे जेवण केलं त्याच्यानंतर रत्नदुर्ग या गडाला भेट दिली आम्ही, रत्नदुर्ग, आणि त्याच्यानंतर ना डायरेक्ट प्लॅन केला की आता फक्त आणि फक्त कशेळी गाठायची, आणि फायनली कशेळी आम्ही गाठलेली आहे। सनसेट होतोय, याचा टाइमलॅप्स तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल, लावून ठेवणार बाई, बघा तुम्हाला दाखवणार मी।
संध्याकाळचे 7 सव्वा 7 झालेत आणि आम्ही टेंट लावायला जागा निवडली आहे कशेळी बीचवर. हा जो कशेळीचा व्ह्यू पॉईंट आहे ना, आम्ही विचार केला की इकडेच टेंट लावायचा. म्हणजे कसं माहिती आहे का, वर लावायला काय प्रॉब्लेम नाही आहे, पण एक्सपिरियन्स राहून जाईल, एक मेमरी राहून जाईल, म्हणून आम्ही या व्ह्यू पॉईंटला टेंट लावायचा विचार केला आहे. आपला कार्ड मोठा लो दे. टाकेंगे. ए प्रेम नाही होते बाबा, तुला धरायला लागल. तर आपले दोन्ही टेंट समोर रेडी झालेले आहेत. हे मेन्शन करायला लागेल की आमचा जो प्रेम म्हणून पार्टनर आहे ना, त्यांनी हे बघा एवढी मोठी बॅटरी आणली, अख्खी माशांची बॅटरी घेऊन आलाय तो. प्रेम म्हणतो चिंबोरा पकडायला लागते. बघू, हा असा काहीतरी टेंट आहे आपला. भरपूर जागा आहे, 4-5 माणसं आरामात झोपतील. तर अशा प्रकारे आपला टेंटचा जो स्ट्रक्चर आहे ना, तो रेडी झालाय. आता फक्त वाट बघतोय जेवण यायची. आम्ही जेवण वगैरे सगळे इकडे पार्सल मागवले, कधीपर्यंत येते बघूयात. बॅटरी लागला आपल्याला समोर भेटून मला बोलला बिडला मग. आपण आत्ता जस्ट जेवण करून आलोय. तो दादा आहे ना, तो 8:45लाच वर आलेला. वरती जेवण केलं व्यवस्थित आणि म्हणजे आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं की आम्हाला या क्वालिटीचं जेवण भेटेल. भावांनो, म्हणजे अक्षरशः एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये सुद्धा नाही भेटणार एवढ्या सुंदर पद्धतीने ते जेवण बनवलेलं. एका थाळीचे त्यांनी 200 रुपये घेतले आमच्याकडून. तर त्यांनी जी सर्व्हिस दिली आम्हाला किंवा जी क्वालिटी दिली ना, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ना कुठेतरी मी त्यांची मदत करू शकतो. जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय आणि कशेळीला यायचा प्लॅन करताय ना, तर त्या दादाला नक्की भेटा. त्याचं नाव आणि नंबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आता स्क्रीनवरती देऊन टाकेल, तर त्याला नक्की कॉन्टॅक्ट करा. हे दोघं तर झोपले असून तिकडे 3 जण तिकडे झोपले. टाईम झाला आहे 6:52, 7 वाजले ऑलमोस्ट. हे बघा समोर इथं आम्ही टेंट लावलेले 2. झोप वगैरे लागले व्यवस्थित, मच्छर वगैरे काही नव्हते. पण इश्यू असं झाला का, जी चैन होती ना टेंटची तुटली, त्याच्यामुळे ना थंड हवा आतमध्ये येत होती आणि अवस्था विकट झालेली आतमध्ये. रात्री तुम्हाला सांगितलंच मी, जेवणा वगैरेची सगळी सोय आम्ही इथे जागेवरच केली. ते सगळ्यात पहिलं आपलं डेस्टिनेशन असेल देवगड. देवगड नंतर आपण करूयात पोखरबाव मंदिर. ती जागा व्हिजिट केल्यानंतर आपण तारकर्ली बीचवर जाणार. तारकर्ली बीचवर गेल्यानंतर आपण निवती बीचवर जाणार. तर एवढं सगळ्या प्लेस ठरवूयात. त्या कुठपर्यंत एक्झिक्यूट होतात त्या आपण बघूयात. इथून हा दगड तुटून ना खाली आलाय. तर तो कधी तुटलाय मला ते समजत नाही, कारण आधी तो नव्हता. आधी म्हणजे काल पण तो नव्हता असं मला वाटतंय. आजच तुटून पडलाय बहुतेक रात्री. ब्रश करायला घेतलंय. आमच्या बाईक आम्ही वर पार्क केल्यात आणि ते स्टेला आम्ही खाली आलेलो. कुठं आलेलो आहे बघा, प्रॉपर आपल्या व्ह्यू पॉईंटला. तर आता तेच बघून येतो की ते वरती ज्या आमच्या गाड्या पार्क आहेत ना, त्या सेफ आहेत का नाही आहेत. बघा ना, बिळातून एक एक साप कसा बाहेर येतो, तशी पोरं बाहेर निघतात. आता 1 2 3 जण निघलेत. राहुल निघलेत 4था, मी 5वा. अजून प्रेम आतमध्ये थांबलाय. बाय बाय कशेळी बीच. आपण पण सगळं आपलं उरकलंय. हेल्मेट, ग्लव्स, सगळं जे काय नव्हतं सगळं सामान घेतलंय. चला काका. हो व्यवस्थित सगळं. सगळी तयारी वगैरे करून आता आम्ही निघालोय आणि हा लास्ट शूट असेल किंवा लास्ट क्लिप असेल कशेळी बीचची. तर बाय बाय कशेळी बीच. टाइम झाला 8:45 आणि आपण आता ना कशेळीच्या कणकादित्य सूर्य मंदिर तिकडे आलोय.
आपण आत्ता आलोय कशेईच्या कणकादित्य मंदिरामध्ये. तुम्ही पूर्णपणे बघू शकता, पूर्णपणे जांभा दगड आहे. तिथे ना आतमध्ये फोटो काढायला अलाउड नाही, त्याच्यामुळे मी पण काय ट्राय केलं नाही आहे. आणि मंदिर तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघू शकता. हे बघा, इथून एंट्री केल्यानंतर पूर्णपणे लाकडाचं मंदिर दिसतं आहे आपल्याला ते. आणि वर जर बघायला गेलेत ना तर खूप जास्त कोरीव काम केलेले लाकडामध्ये तुम्ही बघू शकता. अकरा वाजलेत आणि आम्ही आत्ता जस्ट धरतळेपासून राईट मारून देवगडचा रस्ता पकडलाय. बाईक वगैरे इथे पार्क केलात आणि ना जरा नाश्ता करायला थांबलोय, कारण सगळ्यात आधी पेटपूजा करू, मग सगळं पुढचा कार्यक्रम उरकू. तर आता इथून आमचा प्लॅन असा आहे की सगळ्यात आधी देवगडला पोहोचायचं, त्याच्यानंतर पोखरबाव मंदिर. लास्ट टाइम पण आपण देवगडला गेलेलो ना तर एक लॉंग रूटने गेलेलो, कारण जो मेन गुगल मॅपला जो रूट दाखवतो ना त्याचं काम चालू आहे त्या ब्रिजचं. तर तो ब्रिज अजून पण बंद आहे. तर आता सध्या फक्त एकच सांगेल की जर देवगडला जात आहे आणि गुगल मॅपच्या भरोसे जात आहे तर जाऊ नका, रस्ता बंद आहे. तुम्हाला 20 ते 25 किलोमीटरचा फेरा एक्स्ट्रा पडू शकतो. आपण देवगड बीचवर आलोय. हा तुम्ही बीच समोर बघू शकता. आणि वर बघा त्या पवनचक्क्या, जिकडे आपल्याला जायचं होतं, पण जर तिथे गेलो ना तर मालवणला जायला खूप जास्त उशीर होऊन जाईल. त्याच्यामुळे आता असा प्लॅन करतोय की हे स्किप करून आपण डायरेक्ट पोखरबाव. समोर पवनचक्क्या आहेत आणि हा समोर बीच. आपला विषय होता की आपली R15 आहे ना आपल्याला बीचवर न्यायची होती, पण स्टार्टिंग केली या भावानी. कुठे हे बघ, यांनी ते शाईन नेली बघा. हे बघा रस्ता, आणि तिथं ती कुदली डायरेक्ट. अक्षरशः आम्ही 4 खांदे देऊन गाडीवरती आणले उचलत. नेशील का बाबा परत गाडी? पर नशीब आपण आपली गाडी नाही नेली, कारण ती आता उचलायला पण जागा नाही. काय तुला हायड्रोलिक मधून क्रेन मागवायला लागली असती पहिले. टाइम झालाय दुपारचे 4 आणि आता आपण फायनली पोखरबावच्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात पोहोचलोय. काय झालं माहिती का, हे मंदिर जे आहे ना ते रस्त्याच्या म्हणजे बाजूलाच आहे, पण रस्त्यावर जाताना लगेच स्पॉट होत नाही. त्याच्यामुळे माझे मित्र पण पुढे निघालेले, पण बोललो भाई मी आहे, मी इथं येऊन गेलोय, मला माहिती. फायनली पोखरबावला पोहोचलो आपण. आणि पोखरबावचं फेमस असं मंदिर जिथे पाणी आहे. शिवजींची प्रतिमा, भव्य अशी प्रतिमा आहे. आणि त्याच्या बाजूला जर बघितलं ना तर हे बघा, इथे गाईचं मुख आहे, त्यातून पाणी निघतं. हे बघा, हे एकच कातळ आहे आणि त्या एकाच कातळामध्ये हे सगळं घडवलेलं आहे. बघा, या पोराच्या डिमांड वरती मी ही सँडल मॉल मध्ये घेतली आहे. काय म्हणतो? हेलो गाईज, हे बघा चप्पल. आपला पोखरबाव मंदिर जे आहे ना सक्सेसफुली कंप्लीट झालंय. तिथे आपल्याला फायनली पाणी भेटलंय. आता निघालो मालवणच्या देवबाग बीचवर डायरेक्ट आता थांबायचंय. आणि स्टे कुठे करायचंय ते तिथे गेल्यावर ठरवू आपण. ओके, बोल ना. त्याचं त्यांना युट्यूबला सांग, देवगड बीचला माझा एक चष्मा पडलाय. हा ठीक आहे. तर बघा मित्रांनो, टाइम झाला 7:15. तर भावांनो 7:15 वाजता आपण पोहोचलोय निवती बीचवर.